शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व भावी शिक्षकांसाठी नमस्कार। बघा मित्रांनो, पेसा भरतीचा मार्ग मोकळा। शिक्षक भरतीत जागा वाढणार। पेसा भरती नेमकी कशी केली जाईल आजच्या या JR नुसार आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहूया। बघा मित्रांनो, हा आहे शासन निर्णय। शासन निर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचिकांवर दिनांक 6/10/25 व दिनांक 17/11/25 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना हा आहे 11 फेब्रुवारी 2026चा JR। या ठिकाणी काय म्हणतो मित्रांनो, बघा या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे, अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 50% अधिक आहे अशा सर्व गावांमध्ये 17 संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी 50% पदे अनुसूचित जमातीतून व उर्वरित 50% या खुल्या प्रवर्गातून भरण्यात येतील। तसेच ज्या गावांमध्ये आदिवासीची लोकसंख्या 25%पेक्षा कमी आहे अशा सर्व गावांमध्ये अधिसूचनेच्या 17 अनुसूचित संवर्गातील कोतवाल, पोलीस पाटील वगळून सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी 25% पदे अनुसूचित जमातीतून व 25% पदे अनुसूचित जमाती वगळून इतर संवर्गातून व उर्वरित 50% पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावीत। पुढचं महत्त्वाचं बघा, ज्या अधिसूचित क्षेत्रातील 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायचे आहेत त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट अ प्रमाणे आरक्षण द्यावे। ज्या अधिसूचित क्षेत्रातील 25% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायचे आहेत त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट ब प्रमाणे आरक्षण द्यावे। अशा प्रकारे बघा, अजून ज्या अधिसूचित क्षेत्रातील 25% पदे अनुसूचित जमातीतून भरायचे आहेत त्या क्षेत्रातील छोट्या संवर्ग पदांना परिशिष्ट क प्रमाणे आरक्षण द्यावे। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आता पेसा क्षेत्र भरतीचा मार्ग मोकळा झालेला असून पेसा भरती शिक्षक भरती हा आता लवकरात लवकर होईल आणि आपल्या या येणाऱ्या भरतीमध्ये 100% जागा वाढतील। धन्यवाद मित्रांनो।